नमस्कार मित्रांनो, मी अमोल तुमचं मनापासून स्वागत करतो फूड मूड व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील राजारामपुरी 13वी गल्ली या ठिकाणी हॉटेल अन्नपूर्णा हे शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी अत्यंत प्रसिद्ध असं हॉटेल आहे आणि आज आपण या हॉटेलमध्ये जाऊन इथल्या जेवणाची चव चाखणार आहोत। चला तर मग। तर मित्रांनो, आता माझ्यासमोर हॉटेल अन्नपूर्णामधली मटन चॉप्स थाळी आणि मटन नळी थाळी मी या ठिकाणी मागवलेली आहे। आता मटन चॉप्स थाळीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी चपाती, यांची स्पेशालिटी असणारं मटन चॉप्स, त्याचबरोबर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा करी, यांची स्पेशालिटी असणारा खिमा आणि त्याचबरोबर बिर्याणी
आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि कांदा लिंबू पण आहे. तर दुसरी थाळी जी मी या ठिकाणी मागवलेली आहे त्यामध्ये सुद्धा ही नवी थाळी आहे. याच्यामध्ये पण चपाती, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा करी, खिमा आणि बिर्याणी दिलेली आहे. या दोन्हीचा स्वाद कसा आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम मी मटन चॉप्स थाळी ट्राय करत आहे. तुम्ही ते बघत आहात. अतिशय छान असा कलर याचा दिसत आहे मटन चॉप्सचा. याच्यावरचं जे मटण आहे ते अतिशय सॉफ्ट शिजलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. अतिशय अप्रतिम स्वाद आहे. एक नंबर स्वाद आहे. आता यासोबत खिमा कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो. लाजवाब. खिम्याचा स्वादसुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. आता या तांबडा रस्सा कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो. चव अतिशय छान आहे. आता पांढरा रस्सा पण आपण बघूया. एक नंबर. पांढरा रस्सा पण अतिशय उत्कृष्ट आहे. आता मटन बिर्याणी कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो. या बिर्याणीमध्ये तुम्ही बघत आहात प्रत्येक शीत हे सुट्टं झालेलं आहे. भात अतिशय सॉफ्ट आहे. एक नंबर स्वाद आहे. याच्यामध्ये काजू, तळलेला कांदा, कोथिंबीर हे सगळं दिलेलं आहे आणि याच्यातून जो मसाला आहे त्याच्यामुळे याचा स्वाद अतिशय खुलून आलेला आहे. एक नंबर बिर्याणी, तुम्ही नक्की ट्राय करा. आता या ठिकाणी नवी थाळी मी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. रंग अतिशय छान आहे याचा. याच्यावरचं जे मटण आहे ते अगदी हातानं सुटं होताना तुम्हाला दिसत आहे. अतिशय सॉफ्ट शिजलेलं आहे. एक नंबर स्वाद आहे. हॉटेल अन्नपूर्णाची नवी थाळी आणि मटन चॉप्स थाळी ही स्पेशालिटी आहे. तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि हे थाळी ट्राय करा. एक नंबर. नमस्कार, मी सूर्यकांत जाधव, हॉटेलचा मालक आहे. मी हॉटेल 13 वर्ष झालं चालू करून. 13 वर्ष झालं. 2010 साली आम्ही हॉटेल चालू केले. मला आवड होती हॉटेलचे बिझनेसची, म्हणून मी हॉटेल चालू केले. आता 13 वर्ष झालं माझा क्राऊड जो कस्टमर आहे ते माझा फिक्स कस्टमर असल्याने आहे. कधी आम्हाला असा म्हणजे कस्टमरची वाट बघत बसा किंवा असं काही नाही होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे जे चॉप्स मिळतात, चॉप्स मटन चॉप्स थाळी, ते कोल्हापुरात नाही कुठेही मिळणार नाहीत. अशा टेस्टचे मिळतात. साईज पण फुल असते. दम बिर्याणी असते आपली स्पेशालिटी, ती फक्त बुधवारी आणि रविवारी असते. रविवारी आणि बुधवारी असते फक्त ती दम बिर्याणी. ती पण 9च्या आत संपलेली असते माझ्याकडे. चॉप्स 8-8:30 वाजेपर्यंतच असतात माझं बुकिंग. आणि सगळे चॉप्स बुकिंग झालेले असतात. आपल्या हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे दम बिर्याणी जी असते ती दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये मिळेल असं मला वाटत नाही. हॉटेल दम बिर्याणी पर चॉप्स पण आपल्यासाठी कोण देत नाहीत. टेस्ट पण आपली वेगळी आहे. तुम्ही इथून जेवून जरी बाहेर पडला तर तुमचं पोट मोकळं वाटायला पाहिजे तुम्हाला. दुसऱ्या दिवशी कसलाही त्रास होत नाही. घरगुती जेवण असल्याने आपलं जेवण मिळतं. आणि आपल्याला हॉटेलची सुट्टी जर बघायला गेला तर तुम्ही फक्त संकष्टीला असते महिन्यातून एक दिवस, किंवा मार्गशीर्ष महिन्यातले सोमवार, दत्त जयंती, गणेश जयंती, किंवा मार्गशीर्ष आपलं आषाढी एकादश, महाशिवरात्र, या दिवशी माझं हॉटेल बंद असतं आमचं. आपल्या हॉटेलची आता दुसरी ब्रांच चालू करतो आहे मी. कोकणूर टोल नाका आहे, त्याच्या पुढच्या साईडला एक फूड मॉल झाला आहे मोठा. 5 ते 6 एकरमध्ये फूड मॉल आहे. त्यात आपलं एक अन्नपूर्णा स्पेशल म्हणून आहे थाळी, फक्त थाळीसाठी. ते आता पुढच्या आठवड्यात 26-27 तारखेपर्यंत चालू होईल. 26-27 डिसेंबरला चालू होईल. नमस्कार, मी विनायक कुलकर्णी. मी इथं जेवायला नेहमी येत असतो. या हॉटेलमध्ये जेवण उत्कृष्ट असतं. तांबडा पांढरा रस्सा, चिकन वगैरे
छानच असतं, प्रश्नच नाही. माझं नाव कशिश दीपक लालवानी, मी कोल्हापूरचीच आहे आणि गेला 1 वर्षापेक्षा जास्त झालं आहे आम्ही अन्नपूर्णाला येतो जेवायला. इथं जेवण खूपच छान आहे आणि कधीच त्यांचं टेस्टमध्ये असा काही फरक जाणवला असं कधीच झालं नाही आहे. म्हणून ऑलमोस्ट आम्ही 1 वर्ष झाला की आम्ही 5 महिने असे होते प्रत्येक शनिवार रविवारमधला 1 दिवस यायचो जेवायला आणि ॲम्बियन्स पण ठीकठाक चांगलंच आहे, प्लस त्यांचं सर्विस खूप छान आहे. नमस्कार, माझं नाव राजवर्धन पाटील आहे. गेले खूप वर्ष मी अन्नपूर्णाला येत आहे. इथली चव चांगली आहे, इथलं मटण चांगलं असतं आहे, इथलं लोकांची सर्व्हिस पण तिथले वेटर्स वगैरे चांगले देतात. कधी फूडमध्ये काय मला वेगळं काय आलेलं नाही आणि फूड 1 नंबर असते कायम आणि त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे, लोकेशन पण खूप चांगलं आहे. सगळ्यांनी इथं यावे. थँक्यू. हॅलो, माझं नाव प्रियांका सावंत आहे आणि ही माझी मुलगी आहे. माय नेम इज रायशा रोहन सावंत. ओके, सो वी आर म्हणजे आम्ही फ्रिक्वेंट व्हिजिटर आहे तिथले. तर आमचं फेवरेट इथलं मटन फ्राय थाळी आहे. मोस्टली यांच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पण छान आहेत. मेन म्हणजे यांचं चॉप्स फ्राय थाळी पण फार फेमस आहे. सो आम्ही फ्रिक्वेंट व्हिजिटर असल्यामुळे इट इज लाईक मंथमध्ये 2-3 वेळा तरी आम्ही कायम येतो अँड फूड क्वालिटी इज बेस्ट. इवन माझ्या छोट्या मुलीला पण ती फार आवडते. हाय, मी स्नेहल प्रतीक शितप. आत्ता सध्या मी आले अन्नपूर्णामध्ये. आम्ही इथले नेहमीचेच कस्टमर म्हटलात तरी काही हरकत नाही. इथे स्पेशल बिर्याणी, मटन, चिकन खूप भारी म्हणजे स्पेशल थाळी वगैरे भेटतात इथे आणि इथली स्पेशालिटी म्हणजे एक बिर्याणी खूप छान भेटते इथे. आता सध्या माझ्यासोबत मम्मी आहे, माझी वहिनी आहे. मग तिने बिर्याणी थाळी घेतलेली आहे, मी चिकन घेतलेली आहे. पण इथली टेस्ट वगैरे ना खूप छान आहे, अप्रतिम टेस्ट आहे आणि आवडते सगळ्यांना. माझं हरीश बिडू. मी हॉटेलला काय मिळतो आणि यांचं जेवण एकदम चांगलं आहे. मी उमेश निळकंठ. जेवण अप्रतिम आहे आणि मी गेले कित्येक वर्ष इथं जेवतो आहे. ती क्वांटिटी त्यांनी म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही मेंटेन ठेवलेलं आहे. त्याचमुळं एवढी ही जी गर्दी दिसते ती त्याचमुळं आहे आणि माझ्यातर्फे त्यांना 1 नंबर. नमस्कार, मी शुभम दातोडे. मी पुण्याहून आलो आहे. एक हॉटेलबद्दल तर बोलन आणि जेवणाबद्दल पण एक प्रसंग सांगायचा मला. मी गेल्या 8 ते 10 दिवस झालं आपल्या कोल्हापूरमध्ये फिरत आहे जेवणासाठी, पण व्यवस्थित चव वगैरे भेटत नाही. पण आज पहिल्यांदा तृप्त झाल्यासारखं वाटलं आणि हे हॉटेलबद्दल सांगायचं झालं तर खरंच नावाप्रमाणे हॉटेल आहे. अन्नपूर्णा म्हणलं तर काय विषयच नाही. नमस्कार, मी महेश शिंगे बोलतो आहे आणि हॉटेलमध्ये आलो आहे आणि हॉटेलचं नाव आहे अन्नपूर्णा. खूप छान जेवण मिळते, मस्त असते आणि आम्ही प्रत्येक वेळी येतो. छान वाटतं जेवण वगैरे. नमस्कार, माझं नाव सिद्धेश शशिकांत पाटील. आमच्या आत्ता इथं गेट टुगेदरचं पार्टी चालू आहे. आम्ही तर रेग्युलर येणारे 2-3 आहोत म्हणून आम्ही 2-3 ठरवून इथं अन्नपूर्णा हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. तर इथलं जेवण एकदम मस्त आहे आणि त्यात काहीही वाद नाही. पांढरा रस्सा तर काय विषयच नाही. महत्त्वाची गोष्ट तांबडा रस्सा आपला म्हणजे कोल्हापूर स्पेशल रस्सा विषय कट आहे.